अरे बुडोबा कसा मारला चक्कर? अरे बापा देवला तुला सांगायला आलतो रे गड्या. कसं तू आज साधा शॅम्पू जाशील कोणाच्या सोयाबीन गेली कमी पैशात. कसं सांगलं ते बरं. 4,000 रुपये भाव आहे एकराचा सोयाबीन सोंग्याचा. नाही बा बुडबा माकडे तर कोणी आलं नाही बा सोयाबीन सोंग्याला या लागती काय म्हणून. अरे बाबा देवलाल नामदेव सरपंच ते भनभन फिरून राहिले गावामध्ये मजूर पाहिले सोयाबीन सोंग्याले. पण म्या साऱ्या गावातल्या लोकल सांगितलं 4,000 रुपये बॅग सोयाबीन सोंग्याची. कमीत नाही जायचं. कमी म्हणजे ढोपरून घेतात हे लोक आपल्याले. हो बुडबा कमी म्हणजे ढोपरून तर घेतातच बापा. मजुराचं धुपूट पाडतात हे लोक. नाही नाही बुडबा कमीत तर जातच नाही बापा. मी अदलोक केलं बापा कमी मध्ये अडचण होती आपल्याला तर आता नाही बापा. नाही तुम्ही म्हणसान ते बुडबा. हो बा देवलाल कमीत जायचं नाही रे बापा. कसं मजुराला कसं हा सीझन असते याच्यातच कमाई होते. नाही तर मग पुढे काय आहे आपल्या गावात सारं सोयाबीन आणि तूर असताय. मग डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यातच काम आहे आपल्याला तूर असून घ्यायचं. मग काय घरीच राहणं आहे की नाही. त्यापेक्षा आता जो पैसा टाईट होईल तो करून घ्यायचा. हो बुडबा काही वांधा नाही ना. अरे कोण दिल्या तर हजरी रे गळ्याटीचा घातला वाटते बिबा यानं. देवला कसंही मा कामाला येत होता पण हा काही येऊ देत नाही बाबा कोण दिले. घोड घाले आला वाटी तो गळा देवला. देवला बोला नामदेव का अंदा काय नाही गळा देवला आपलं सोयाबीन सोंग नव्हतं बा. चालतं का देवळा? त्या घरची बाई त्या बुडा अजून 2-3 जण घेऊ निपटून. आपलं झालं किती आहे घेऊ सांगून. नाही बाबा नामदेव मी नाही सोंग्याले. अरे बा तू सोंग नव्हते माई सोंग नव्हते. घरचं घेऊन काढून आम्ही 2 जण तुम्ही 3 जण 5 जण आहेत. तू माई होते सोंगणं तू होते सोंगणं. चालणं रदर सारखं आपलं चालू. मी फुकट ढोपरून घेते. याचं पाय 10 एकर वावर आहे आणि तू 2 एकर आहे. 10 एकर सोंगून द्या तू मग हा 2 एकर सोंग यायली 2 जण आहे. सांग तुझ्या घाटा आहे नफा आहे. हो बुडबा बरं झालं तुम्ही सांगितलं मला. ढोपरून घेऊन राहिला का जातलो मला. नाही हो बापा नामदेव जमत नाही बापा. तुमचं 10 एकर वावर आणि माय 2 एकर वावर. तुमचं 10 एकर सोंगल्यावर तुम्ही माय 2 एकर सोंगता. मग मी घाट्यात की नफ्याचा. मी नाही येतो बापा सोंग्याले. जमत नाही ते. मला तर हे पहिले समजलं होतं या कोण दिल्याने वड घातलं म्हणून. काय गळ्या देवला असं करून राहिला का? आपल्याला काय घरगुती संबंध. एका ठिकाणी बसतो आडी अडचणले एकामेकाच्या कामात पडतो. तू आता नाही म्हणून राहिला. चाल ना बा वरून पैसे दे तुम्ही तुले. माझा 10 एकर वावर आहे तर पण घ्यायला चाल बा. नाही हो बापा ते जमेना. ते दुसरे मजूर पहा बापा तुम्ही. आपण काही येत नाही. बरं गड्या हा कोण दिल्या आधी दिसतं बरं मग शाकाला यानं बोट घातलं म्हणून. याले म्हणजे कोणाचं सुद्धा नाही दिसत चांगलं नाही दिसत. एवढी नजर वाईट आहे याची. मनानं पुरा खौट आहे. याचा सुद्धा नाही होणार मरणही सुद्धा होणार नाही. आपण दिल्याचं साहेब एवढा बोगस माणूस आहे हा गावातला. काय बरं हा नाम्या कसा गोड बोलून कसा न्यायला पाहिजे रे हा देवला. आणि तू लेका बो यार चालला त्याच्या मागं मागं. अबे याचं 10 एकर वावर आहे त्याचं का सोंगून देता तू फुकट फाक. हे 2 एकर आहे विचार करू द्या जरासा. यशेच लोक तुझ्या मागं लागू तुले ढोपरून घेतात. हो बा बुडबा गोड बोलून लोक फसवतात. जाऊ द्या बा मी मा घरचं घेतो बा सोंगून. मा घरची बाई मा बुडा ती गजन. चाल मग मी येतो. गावातही 2-4 जण लावून सांगा लागते मुली तुझ्यासारखी येडे आहेत ना ते. चाल मग. हो या झालं बापा. कोणती बुड्याने सांगितलं आपल्याला. नामदेव बहुत दरवर्षी आपल्याला ढोपळून घेऊन राहिला. त्याचं 10 एकर किती सोंगून आणि आपलं 2 एकर सोंगतीन झालं फिट्टम फाट. बरोबर बाबा कोणतील बुड्या म्हटलं ऐकायला पुरते. कोणतील बुड्या चांगला आहे हुशार आहे बुडा. मी जातो वावरामध्ये घेतो सोंगून माझ्या सोयाबीन. हे गड तुम्हाला सांगतो मी. कमी जासान सोयाबीन सोंग्याले 4,000 रुपये बॅग देतील. 4,000 रुपये एकर देतील तर तो सोयाबीन सोंग्याला जायचं नाही. घरी बसलो चालेल आपण. आपल्याला काय फक्त मोबाईलचं रिचार्ज झालं म्हणजे झालं निघला महिना आपला. दुसरं काय लागते बे. फुकट म्हणजे असं कमी याच्यात जायचं कमी पैशात. आपण तो अजिबात जात नाही बा. ह्या मारत्याचं पाय बा. हा मारत्या कसा काटली गाण काटे काय खाव करते काम करेल. गळ्या मारत्या पाहिजे तू नाही जाशील बा कमी. तू कसं कामालाच कावरेल कुत्रा. तुला पाहिजे नुसतं पैसा कमी येऊ की जास्ती रोजची कसं तुला चालू पाहिजे. 4,000 रुपये एकराशिवाय सोग्याला जायचं नाही मारत्या. नाही ना गड्या जात नाही ना. मी का जाणारा माणूस आहो काय. नाही अजिबात नाही जात. या वर्षी घरी बसू आणि खाऊ पण जाऊ नाही बा कमी मध्ये. नाही बा
किती धुपूट पडते ते सोयाबीन सोंगता सोंगता माणसाचं. नानी स्वप्नात ते बुडे घाम जाते माणसाचा. जमलं मग आता. आता जायचंच नाही अजिबात बिलकुल. कोणाच्या सोयाबीन सोंग्याला नाही, कालेच नाही, काळजीच नाही, काही घेणं देणं नाही. देशील तर 4,000 रुपये दे अकराचे आणि सोयाबीन सोंगून घे. पण आपण जर सोयाबीन सोंग्याला नाही गेलो तर मोबाईल मध्ये रिचार्ज कसे काय माणसात 300, 300, 350 आहे. पैसा येईन कुठून? पार्ट्या मार्ट्या दारवा प्याले पैसा येईन कुठून? पैसे पाहिजे लागतील ना काही ना काही. अबे बुढीची लाडकी बहीण जिंदाबाद. बुढीलेच काय समजती. आपल्या मोबाईल मध्ये ऑनलाईन करून घ्यायचं, पैसे काढून घ्यायचे बुढीचे. शाळा विठ्ठल नामाची भरून टाकायची. 1500 रुपये महिन्याला खर्चाला जे हिंजे भारत. काय टेन्शन घ्यायचं डोक्याले. तुम्हाला समजत नाही हेंबाळ्या कसा खर्च काढायचा. हे बोलतो का खाल्या छोटे धंदे करायला लावतो का घरातल्या घरात? काय तर मायचे पैसे काढा 1500 रुपये लाडक्या बहीणचे नापून इकडे खर्च करा. काही बोलतो. काही बोलतो. अरे तेच पैसे घामाचे यार, फुकाचेच पैसे येऊन राहिले वरून. खरंचले तर काय होते बुडीले काय माहित पडते आले की गेले म्हणून. बरोबर आहे बघायला ते. बरोबर आहे. तसंच करू साला. कामाला नाही गेलं की अशी शाळा फिरू आता. बुडीचे लाडक्या बहीणचे 15 जिंदाबाद. हे बाहेर हो नामदेव येऊन राहिला कडे इकडे. नामदेव त्याचं सोयाबीन सोंग नाही वाटतं गड्या. हा रे गड्या. हा नामदेव कसा सोपी नाही बरं. हा गोड गोड बोलून बरोबर धाऱ्या रांधते माणसाली. त्याला नाहीच करायचं. झाले काय गडे हो तुम्ही जवान पोरं असल्यावर गावात ओठे राखून राहिले. इकडे गावातले सोयाबीन राहिले सोंग्याले. चला लवकर सोयाबीन सोंग्याले. ओठे राखून मागते का? गावाचा मेळ नाही येऊन राहिला ना. लोक लय म्हणजे मुडके मोडेच काम करून राहिले ना. भाव पद्धतशीर सांगत नाहीत ना एकराचा. पण मग काय जा सोयाबीन सोंग्याले बरं नाही. गावातले ओठे राखायला पुरत नाहीत मग. आता तुमचा कोणता असा सोयाबीन सोंग्याचा भाव आहे बाबा? 4,000 रुपये एकर आहे. नामदेव भाऊ सोयाबीन सोंगणं आमच्या जवळ. पोटात असेल तर आम्ही येतो सोंग्याले. नाही तर राहिलं हायच पोटे राखायला गावामध्ये. गड असं अडून पाहता का तुम्ही? 4,000 रुपये 5,000 रुपये एकर काही बोलून राहिले बा. अरे सोयाबीन का 3,000 रुपये क्विंटल न चालणार गड. त्या शेतकऱ्याचा का जीव घेता का? त्याचा विचार करा जरासा. कसे बोयासारखे नका वागत जाऊ ना. सोंगणं काढणं त्याला खर्च नाही का माग? शेतकऱ्याच्या घरात असते बा. 6,000 रुपये क्विंटल पडून राहिलं. सोंग्या सहित काळ्या सहित. आता काय सांगा तुले बेकार कंडिशन आहे ना. जीव घेता का शेतकऱ्याचा? शेतकऱ्याला तिकडे जीव जा की जिलेबी खा. आम्हाला काय घेणं देणं आहे बाबा. एवढाच तो सीझन आहे. पुढे काय मग? याच्याशिवाय कोणता सीझन आहे मग? काही नाही आम्हाला घेणं देणं नाही. शेतकऱ्याचा पोटात चिंता हा भाव आहे. येतो सोंग्याले. बरोबर तुम्हाला काय घेणं देणं आहे बाबा. आली या भोगाशी करावी सादर. आता कसं आम्ही शेतकरी आम्ही ना कसं बुरा पोटात गेलाय सारं. काय करणार आपले काही दिले जात नाही तरी भाऊ 4,000 रुपये. चाल बनवून चाल घरी. काय करत काय बा काय माजले बा हे मजूर. सांगा आता 4,000 रुपये सैली सोयाबीनची. काय बा काही परिस्थिती बिकट झाली रे बाबा. शेतकऱ्याचा बाबा जो तो जीवच घ्यायला पाहून राहिला बाबा. घ्यायलाच पाहून राहिले शेतकऱ्याले. काय बाबा शेतकऱ्या कोणी वाली आहे की नाही रे गडा. आयल्या का काल्या मागे पुढे केलं असतं. 3,032 घेऊन टाकलं असतं सोयाबीन. तुला काय माणूस असतो. पटत हिंदू 4,000 द्यायला राहू द्या. आज गावात ओटे राखेल काय माणूस आहे. अबे काय यायचे का धांडे सामरा करतो या शेतकऱ्याचे. 2,000 3,000 पटत असेल हा बाबा ठसन राहायचं मजुरांना. आपल्याला काय कमी आहे बे. 1500 रुपये लाडकी भेटून राहिले. गौजवारी भेटून राहिले खायला. काय पाहिजे मग? एवढा टेन्शन घेत राहायचं गड्या फालतू. मारता का उरा आणण्याचा का बांधून पैसा. निंजान पैसा वा. ते तुला काही समजत नाही. हो बा मला काही समजत नाही. बाबा तुमच्या मनानं करा बा. जरासं तुमच्या गँग येतो आम्ही. साय काढ लागते. अरे बापा दगडू नामदेव होतो सोयाबीन नाही का सोंग गेला नाही का तू? अरे काय करतो त्या नामदेवची गोट काढून राहिला तू. फुकट होता खाऊ द्या असा माणूस आहे काढा तू. ढोकरून घेते फुकाचा. काय करत रुपये फेकून नाही मारत. बापा दगडू तू म्हणून राहिला का रस. तुलेच बापा भलतो गोड लागे नामदेव होस. उठला सुटला की चालला माग. मागच्या वेळेस बाबा आम्ही सोयाबीन सोयाला नाही आलो नामदेव भाषा. तुम्ही रट्टा फुगला होता रे. आता भलं म्हणून राहिला तू.
गड्या माणूस अंधारात असला की तसंच असते. मला वाटलं का माझा माणूस आहे, पण काय नाही बंडल आहे रे बापा. काम पुरं करापुरता गोड गोड बोलते आणि गचकन मागून गोड घालते. असा माणूस आहे तो. थरकला असा पुरा बघस आहे तो. पण दगडू लगा तुझ्या तोंडातून ही शब्द नाही शोभत लगा. तू काही बोलून राहिला बा नामदेव बद्दल. एवढं काय केलं बी त्या माणसानं, एवढं तुझे वाईट. एवढं असं बोलून राहिला तुझं. बे बाबा आज लोक मला 1 रोज दरी दिली रोज या माणसानं पुरी वाटी. सांग 200 रुपये रोज दिन म्हणते आणि हाती 100 स्टेप होते. काय तर म्हणते ते गाडीचं पेट्रोल. तिकडे गेलतो आपण समोसा वडान भजे खायला त्या म्हणते तुम ते पुडी मुडी खाल्ली तर त्याची पैसे काटते. सांग आता पण काही त्याच्यासोबत राहायचा अर्थ आहे काय? म्हणजे आपलेच गहून आपल्यालाच खाऊ घालते तो. म्हणजे माया 200 रुपये रोजदारी होती त्यातले 100 खर्च ते मावर हे करते. सांगतो असं जो बंडल आहे तो माणूस. नामदेव आहे मला तसा किरट, पण चांगला मनात चांगला माणूस आहे. कोणाची म्हणजे मदतीत धावून येणारा माणूस आहे तो. यंदा सोयाबीन सोयाबीन जातच नाही वाटते नामदेव. कसं आहे गळ्या झुंबर आपण मजूर, आपल्याला कसं कामाला जास्त लागते. पण कसं आपल्याला 4000 रुपये एकरान सोयाबीन दिन कोणी तर आपण जाऊ. त्यातून राहिलं का बस झाल्या त्या लोकांच्या कब्बशा घासणं भाऊ. फुकाचं कद लोक करतं लोकांचं आणि हाच तर सीजन असते. मग पुढे काय तू राहत लोक सांग ना तुम्हाला झुंबर आहे म्हणा घडा. एवढा सीझन आहे भाऊ, पुढे काय आहे मग? कसा जर बाबाकडेच पाहिजे नाही आपल्याला भाऊ. शेत तर सोयाबीन तुराच आपल्या गावात बंदे पराठे आहेत ना काही ना काही. पुढचं काहीच मिळेल नाही. यंदा कोणताही तिरंदाज आला तरी 4000 रुपये एकरानच घेऊ आपण सोयाबीन. कमी जायचंच नाही रे बा. नाही लय येले होतात बाजार सोयाबीन सोंग्या यायच्या. अबे बा आपण लय म्हणतो 4000 रुपये एकरानं जाऊ सोयाबीन सोंग्याला. 4000 रुपये एकरानं जाऊ. आपल्यातच मग कसं अलग अलग गँगा होतात त्या. कोणी 3000 घेते, कोणी 2500 घेते, कोणी 2800 घेते, कोणी 3200 घेते आणि 4000 आले घरीच राहतात. असं नाही व्हायला पाहिजे बाबा. असं एका मुठीनं कसं पाहिजे काम. यंदा तो विशेष नाहीये. 1000 2000 1500 सोयाबीन सोंग्याला जात. 4000 तर येतो नाही राहिला घरी. लाडकी बहीण जिंदाबाद येऊन राहिले 1500. बुड्याला निराधार. हेच तर 2500 आणि 1500 किती दिन राहिले? 4000 घरात दिन राहिले. मग काय झालं लागते कामाले आपल्याला. आणि कंट्रोल गहू तांदूळ भेटूनच राहिले. एवढ्यात तर दिवाळी साजरी होते आपली. कुठे टेन्शन देतं जाऊ द्या. पण आला गड्या नामदेव भाऊ आला. शैतान का नाम लिहा शैतान हाजी. सोयाबीन सोंगणं आठवड्याचं आहे वाटते तू सोयाबीन सोंगणं. सोकलं वाटते. येऊ दे झाले येऊ द्या. ही पाचर मारतो पा पुरी गँगची घ्या नाही फुकटचं. अरे गड काय करून राहिले? चला ना सोयाबीन सोंगेले. फुकट नेता की इकट नेता? कसं तुम्हाला फुकट ढोकरून घ्यायची सवय आहे म्हणून म्हटलं बा रामदेव. बाप्पा रे का रे बापा कोणाला फुकट ढोकरलं बाबा मी? फुकट ढोकरून घ्यायची सवय आहे म्हणतात. असा कोण बोलून आला रे बाबा दगड तू? ते जाऊ द्या फुकट गिकडचं. पण तुम्हाला भावगी माहित आहे की ना काय नाही गेलाय तर 4000 रुपये एकर चालू आहे नामदेव भाऊ. हो बा नामदेव भाऊ 4000 रुपये एकर आहे सोयाबीन सोंगणं. नाही मग कसं वक्तार कोण करसान बाबा. चला सोयाबीन सोंगायला चला सोयाबीन सोंगायला घेसान सोबत. मग काय म्हणतात घ्याकडे 2500 पैसे तिथं मेळ येत नाही बरं. तुम्ही किती गोड बोलले का सगळ्या काही झाडावर बोलून बसला गडा मजुरी या वर्षी तर 4000 रुपयेच म्हणते. बंद गाव बोंबून राहील 4000. मला घरी सोंगायला पडते बा 15 दिवस सोयाबीन तर. अरे गड काही बोलून राहिले गड. सांगा आता 4000 रुपये तुम्हाला दिले तर शेतकऱ्याला काय पुरून राहिलं ते? नाही का त्याला एंट्री घ्यायची फाशी घ्यायची पाहिजे म्हणून तर शेतकरी आत्महत्या करून आला गडा पुरत नाही म्हणून द्याले. पहिलेच तर बा पाण्यानं सारं खलास करेल आहे रे गडा. फवारून खत टाकू लंबा व्हायला शेतकरी. आणि तुम्ही लोक हो काही तोंड वाचता बा 4000 रुपये. सडलं सोयाबीन का एकरात 3 क्विंटलच्या वर होऊन नाही राहिले लोक. आणि त्याला भाव बी काही नाही ना. 3000 जाऊन नाही राहिला ना काय? सांगा बा तुम्हाला 4000 दिले काळ्यावाल्याला 2000 दिले. मग राहिला काय त्याच्या हाती धतुरा? सांगा बा मग टोकरचा डबा घेऊन झपणं आहे की नाही मग त्याला? ते आम्हाला काही सांगू नका बा. ते तुमचं तुम्ही पा काय पटत असेल तर हा भाव आहे. बरं बा आता कसं आमच्या जण काही तो भाव दिला जात नाही बाबा. जाऊ दे बाबा. चालेल बाबा चाललो आम्ही. तो देता बाप्पा 4000 आणि 5000 रुपये सोंगे. सांगा आता काय करा माणसानं. कसं करा? शेतीचं काय म्हणजे वाटोळं जाईल सांगा. गेला ना म्या पोहून. गेले नुसतं फुकट ढोबऱ्याला पाहिजे सांगा. 2500 एकरात सोंग्याला कोण जाते? खूप भयाड समजते माणसाला मजुरायला आता. नामदेव सरपंच झाला का सोयाबीन सोंगणं?
आज सोयाबीन झालं बा सोंगणं. मी तर मजूर थांबून राहिलो. तुमचं झालं वाटते सोयाबीन सोंगणं? अरे काय काही सोयाबीन सोंगणं झालं बा. आता गावात गेल तुम्ही माणसं पाहायले. त्याला म्हटलं सोयाबीन सोंगेले माणसं सांगू तर ते काही बकून राहिले बा. 4,000 रुपये. सांगा 4,000 रुपये एकर. बापा मली तेच म्हण 4,000 रुपये एकर आहेत पण सोयाबीन सोंग्या. सांगा आता 4,000 काय पुरती का आपल्याला? काय आहे काही जरा शकलाचा. शेतकऱ्याला पुरलं पाहिजे, मजुराला पुरलं पाहिजे, असा भाव काही पाळला पाहिजे. सांगा. पहिले सरकार जीव घेऊन राहिलं, निसर्ग जीव घेऊन राहिलं, आता वरूनही आपल्या उरावर बसले बोकांडेराटीचा. काय करा शेतकऱ्यानं? म्हणजे हाय की रोगाचा डबा घ्यायची पाहिजे. काय करा बा, काही सुसून नाही राहिलो बा. माझ्याचं कसं डोकसंच काम करणं बंद झालं राजा. काय करता बा आता? कसं गावातला मजूर गोट नाही घेऊन राहिला. सोयाबीन सोयायला येत नाही म्हणते. वावरात सोयाबीन फुटून राहिलं. खरा काय? ते तर आहेच म्हणा. सोयाबीन फुटून तर राहिलं, त्याच्यात नुकसान होऊनच राहिलं आपलं. तरी एखादा दिवस वाट पाहतो आला एखादा कसं गावातला त्यानं संबंधी तर पाहतो मग मी आता कसं. हो पा बापा कसं आता तुमचं दुकान आहे. उदारी असते तर तुमची लाईन मैन लागेल थोडीफार. काय ना काय आमची तर काय आहे लाईन लागत नाही रे बाबा. मला तर लेवड्या दाखवून राहिले बा गावातले मजूर. येतच नाही म्हणतात. आता दोघं नवरा बायको सांगतो बाबा. काय करता आता? बाबा नामदेव आता तुम्ही तरी घरच्या घरी सांगू शकता बाबा. दोघं नाव बायको तुम्ही वावरात काम करता. आमची सरपंचीन बाई तर बापा आठची काळी अटी नाही करत. वावरात म्हटलं की तिच्या अंगाला काटे येतात. सरपंच तुमचं काम कसं आहे? राजा बोलेन दाढी आली. आमचं गरीबी काम आहे का बापा तुमचं? आता कसं सरपंचीन बाई कशा का कामाला येतील सांगा बा तुम्ही. आता काय म्हणून राहिली तुम्ही? फोपट पसार आहे राजाचं. फक्त दिसते तसं नसते. सारं अंदरून पोपट व्हायला नामदेव. आता काय सांगा तुम्हाला? जुनं काहीच नाही राहिलं बा. मजुरीन सारं लंब झालं. सारं भगदाड पडेल आहे अंदर. काय सांगा तुम्हाला? आता कसं बैल दाखवावं लागते बापा. कपडे मोपले शानशोक अंदर. आता काय आम्हाला माहित आहे काय येतं किती इचू काटा आहे अंदर. तर जाऊ द्या बा. मला त्या इतू काट्याला काही घेऊन देत नाही. तुम्हाला भेटले मजूर तर मला सांगा बा. कमी मध्ये काही मिळाला तुमचा तर कसं माई 10 एकर सोंगणार सायचं. हो मला जशी भेटीन तसं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला भेटली तर मला सांगा बापा. करून टाकू रामाशामा. तसं सोयाबीन तर सोंगाच लागते. हो चला बा. शांती द्यायचं वावरात जायला. अजून माना कण्या गांडीन म्हणजे गावात गेला तर येतच नाही. याला मजूरच भेटत नाही. तसं तिला सांगा लागेल ना बापा. मला माहित आहे माझ्या घरची बाई कशी आहे तर. हो बापा जा बापा नामदेरा लवकर. नाही तर कसं टेम्पेनं मार खा लागेल तुम्हाला. बेकार ना जा शांताबाई. जा लवकर वावरात. हो बापा. तर भेटते बाबा ऐकले हात नामदेव बंग पोयती. चल बाबा आपली कंडिशन तेच आहे. ती मोठं म्हणजे गाव म्हणजे ठाकूरगी गाजवतो आपण. घरी गेले की माझ्यासारखंच काम आहे आपलं. बसला कोपऱ्यात जाऊन सरपंच. बायकोच्या पुढे कोणाला नाग्यास टाका लागतात ना. चाल घरी. काय मग मित्र? बाबा आता सोयाबीन सोंगेल माणसाने सापडून राहिली. 4,000 म्हणून राहिले. काय पुरते ते? बाबा शेतकरी अशी दयनीय अवस्था आहे मित्र. हो सांगा तुम्ही. सांगा काय कंडिशन बेकार आहे. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. अजून माणूस मला म्हणे जाय तू युवा घेऊन पुढे सोंगणं सुरू कर म्हणे. मी येतच माणसं घेऊन. कधी येते काही पत्ता नाही बापा या माणसाचा. मला घातलं पुढे. नाही गप्पा चालू असतील ना. भेटलेशील ना कोण ना कोणी वैकीचं. मग तरी काय बापा गप्पाच्या पुढे कमी आहेत काय? कमी नाहीच ना. इकडे होय ना काही बी नाही भेटत ना माणसं. नाही आणा ना माणसं लवकर माणूस. पण नाही पण गप्पा पहिले पाहिजेत ना माणसाले. आला ना माणूस. पण माणसं तर दिसून नाही राहिले बापा. हात हालत झाला माणूस तर. कुठे गेले बापा माणसं? ओ बापा कुठ्यात माणसं? आणा लवकर बापा. करा ना सुरू. कोणते माणसं कोणी यायला तयार नाही सोयाबीन सोयाले. 4,000 रुपये एकर म्हणतात. कुठून आणू एवढे पैसे? त्याला द्यायले. त्याला देऊ तर खाऊ काय? सांग तू. घरच्या घरी सोंगण्यात आपल्याला काही माणसं येत नाही. दिमाग तर फिरला नाही तुमचा बापा. घरच्या घरी हे काय 1 एकर 2 एकर सोयाबीन आहे का घरच्या घरी? तर फुसकुट पाडता काय की महिनाभर सोंगता ते? काही नका लावत जाऊ बापा. काही ना काही जुगाड लावा तुम्ही. मी फी सोंगू नाही लागत. मी ना काही जास्त काम नाही करेल कधी. हो शांते तुले काय सांगू मी. 4,000 रुपये एकर म्हणतात सोंग्याचा.
त्याला दिशीन तर आपण खाशीन काय? एकरी 3 क्विंटलच्या वर सोयाबीन होऊन नाही राहिलं. आणि त्या सगळ्या सोयाबीनले 3,000 भाव नाही. काढणार आले सोंगणार आले देशील तर आपण काय खाशीन कुटार? सांग ना तू. जेवढं घरच्या घरी झालं तेवढं करू बापा. आता काय करतो, इलाज नाही त्याले. बापा तुम्ही डोकं चालून नाही राहिले ना. घरच्या घरी कसं होईन बापा? सोंगलं बी घरच्या घरी. तर आता एवढं काय कोल्ह्यातच जातील का दिवस? महिनाभर सोंगता काय? आता पाणी नाही आलं, 8-10 दिवस झाले. मग आता पुढे येईन नाही का? काही बोलता बापा तुम्ही? का पाण्यात गमावता का सगळं? आणि ते पाण्यात गेलं तर चालेल, पण या तोट्याला द्यायला नाही पुढं. 4,000 रुपये एकरान कुठे देशील? कुठून आणशील एवढा पैसा? सांगतो मला. जाऊ दे, जसं होईन तसं होईन. घरच्या घरी सोंगू आपण. जेवढं झालं तेवढं झालं. बापा तुम्ही आहेस ना असे ढिलाईचे काम करणारे. तुमच्याच्याने एक काम होत नाही ना सुद्धा, एकही काम होत नाही. मस्त गावात जायचं, पोरं पारायची गँग तयार करायची, त्याला काही 5-50 रुपये द्यायचे, पुड्या पाड्या काही खायले. कोण नाही येत व? कोण नाही येत. पण तुमच्याच्यानं कसं खिशातून 1 रुपया शिल्लक निघत नाही ना. जेवढंच तेवढंच. कसं 5-50 खर्चही करा लागतात. आपलं काम करून घेणं येतं, पण तुम्हाला जमत नाही. शांती, हे जर करत राहिलं तर भिकीले लागू आपण. 10 एकराचा 8 एकर कधी होईन काही सांगता येत नाही. 2 एकर का लागेल. मागच्या वर्षी दे कोंबड्या पार्ट्या, दे मटणाच्या पार्ट्या, 5 दारवा. काय लागले? लंब लागलं, चंदन लागलं ना. आता दरवर्षी मला तेच करायला लावतं. बापा तेवढे पैसे खर्च करावच लागतात. तर टिकते, नाही तर काही खरं नाही बापा. जास्त जमीनदारायचं नाही तर अशानं तर मजुरही येत नाही, पाय टाकत नाही आपल्या वावरात. मग काय करसान? पडीत ठेवसान का जमीन? बरं बापा, पाय तुम्ही काय यायचं, काय करायचं यायचं. काय करा मित्र, काही सुचत नाही. 4,000 रुपये एकर सोयाबीन आहे. काय करा, परेशान काम झालं सर. सोंग्याला कोणी येऊन नाही राहिलं. तुम्ही तसं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा.